थँक्यू. पहा, आपले जेवढेही लेक्चर झालेत सर्वांच्या रेकॉर्डिंग, सर्व लेक्चरच्या रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध होऊन जातील ॲपवर. फक्त ते कसं करायचं ते अगोदर माझ्या पूर्ण अभ्यास नव्हता झाला त्याचा, पण आता काही प्रॉब्लेम नाही राहिला, होईल. चॅप्टर झाल्याबरोबर मी ते सर्व एकत्र करून अनवॉन्टेड गोष्टी ज्या आपल्या झाल्या असतील, जसं सध्या चालू आहेत, ह्या कट करून त्या ॲपवर येऊन जात. तुम्हाला मी 2 DPP दिलेले आहे. त्यातला एक जो आहे पहिलावाला, तर त्याच्या आपण डिफिकल्टीज वगैरे सॉल्व्ह करून झालेल्या आहेत आपल्या. सेकंड DPP तुम्हाला दिला होता, त्यामध्ये 2 डायग्राम मिसिंग होते. त्यातली एक डायग्राम मी तुमच्या ग्रुपवर पोस्ट केलेली आहे. आज पुन्हा मी जिथे डायग्राम प्रिंट नाही झाल्या ते क्वेश्चन मी पुन्हा तुमच्या ग्रुपवर टाकून देईल, ठीक आहे. आणि उद्या आपला काही पेपर वगैरे काही होणार नाही आहे, तर पण काय तुम्हाला आनंद पेपर नाही आहे त्याचा. पण तुम्हाला जे 4-5 दिवस फक्त फिजिक्सचा पिरियड बंद राहील, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे सर्व सुरू राहतील. आणि आल्यानंतर टेस्ट राहणार आहे सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेशन, सरफेस टेन्शन नाही. आणि केअरफुली ऐका. पाहता ऐका माझं बोलणं. गमती जमतीचे लाईटली घेण्याचे दिवस गेलेत आता. अजूनही जर तुम्ही लाईटली घेत असाल तर मग रिझल्टही असा लाईटली लागेल, बरोबर आहे. तर आतापर्यंतचा तुमचा रिस्पॉन्स म्हणा, काही फॅन लावायचा, लावा ना, मग त्या बोर्डवर आहे, करा बरं पॉवर. इकडे पण असेल एक बटन. तर ठीक आहे, आता त्या पंख्यातच लक्ष नका घालू. हा पण सुरू करायचा होता, याचं बटन इथेच आहे तुमच्याजवळ. हा राहू दे सुरू, राहू दे, ठीक आहे. हा बंद केला तू, करा पटकन सुरू. हा लाईट सुरू झाला. हा ओके, लाईट बंद करा, ठीक आहे, ओके. पहा, लक्ष द्या, मला काय म्हणायचं आहे. एक मिसअंडरस्टँडिंग पहिल्यांदा दूर करा. तुमची जी कॉम्पिटिशन आहे तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत नाही आहे केवळ. तुम्ही इथे फक्त हाच विचार करत असाल. ज्यावेळेस आणखी काही दिवस निघून जातील, 5-6 महिने निघून जातील, डेफिनेटली तुमच्या डोक्यातले हे विचार निघून जातील. आज जर निघाले तर फारच चांगलं. आणि तुमची जी कॉम्पिटिशन आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. तुम्हाला कॉम्पिट करणारे विद्यार्थी आहेत, ते 1-1 मिनिट युटिलाइज करत असतील आणि ते 1-1 मिनिट तुमच्या पुढे चालले. आणि मला तरी असं वाटते तुमच्या वर्गात असे काही खास परफॉर्मन्स तुम्ही करून नाही राहिले. असं नाही आहे की तुमच्यात ॲबिलिटी नाही आहे म्हणून, फक्त आहे तुमचा फोकस. तुम्ही काय करा, आता प्लीज ऐका बरोबर. तुम्ही काय करा, तुमच्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रायोरिटीवाली गोष्ट आहे, त्यावर तुम्ही फोकस करा. मला नाही वाटत की प्रायोरिटीवाली गोष्ट अभ्यासशिवाय दुसरी काही असेल. आणि कसं सांगू यार, माझ्याकडे ना एवढे पॉवरफुल शब्द नाहीत कदाचित, की असं ड्युरेशन तुमच्या लाईफमध्ये कधीच येणार नाही की तुम्ही फक्त वर्षभर खास काढा, एकदम इंटेन्स अभ्यास करा ना. बोर झाले तर तुम्हाला ना 5 मिनिटात तुम्ही पहिल्या स्टेजला पोहोचले पाहिजे. समजा तुम्ही अभ्यास केला 1.5 तास, बोर झाले तुम्ही ना, होऊ शकते, असं पॉसिबल आहे. 5 मिनिटात तुम्ही पहिल्या स्टेजला पोहोचले पाहिजे. अगदी 5 मिनिट असे घालवा, इतके शांततेत घालवा, आईजवळ घालवा, बाबाजवळ घालवा, बरोबर आहे. पण अशा तऱ्हेनं घालवा की तुम्ही 5 मिनिटात त्या स्टेजला पोहोचले पाहिजे. हे पॉसिबल आहे, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. आपल्याला वाटते की कोणाला इतके पर्सेंटाईल कसे मिळाले, काय मिळाले. तुम्ही जर त्यांना ऑब्झर्व केलं ना, त्यांच्या चेहऱ्यावर शांतता खूप असते. चलबिचलपणा ज्याला म्हणतो ना आपण,
तो कमी असतो. ती शांतता जरा पकडा आणि ती अभ्यासाने येते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यासाठी कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. मला काय वाटतंय की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, पण तुम्ही तुम्ही तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही. नॅचरल आहे. तसेही रॅन्डम राहणे, इनडिसिप्लिन राहणे ह्युमन बिईंगची टेंडन्सी आहे, तुमची असो की माझी असो. पण मग ह्युमन बिईंग आणि बाकी ॲनिमल्स यांच्यामध्ये फरकच नाही. त्यांनाही डिसिप्लिन नाही, आपल्याला डिसिप्लिन नाही. है ना? म्हणून पुढे कोण जाणार आहे? जे जेवढे जेवढे जास्त डिसिप्लिन होत राहतील. डिसिप्लिन म्हणजे की स्वतःला त्रास करून घेणे असं बिलकुलच नाही आहे. बघा, आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करायला लागाल, आता ते वाचू नका सध्या. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करायला लागाल तुम्हाला 8-10 दिवस 12 दिवस भारी जाते, है ना? आणि त्यानंतर एकदा का तुम्हाला एक स्पिरिट डेव्हलप झालं, एक तुम्हाला गोडी निर्माण झाली की तुम्हाला टाइम पास करायची चीड वाटायला लागेल. त्या स्टेजपर्यंत जर तुम्ही पोहोचले तर समजा डेफिनेटली तुमचा रिझल्ट चांगला आहे. आणि ह्या गोष्टी कशा घडतात माहिती आहे का? तुम्ही कोणाला तरी यार समोर घ्या. म्हणजे माझं तुम्हाला सांगतो, मी 7व्या वर्गात होतो मी, आणि 7व्या वर्गात गेलो होतो जस्ट, आणि माझे वडील वारले त्यावेळेस 7वीत असताना. आणि माझा एक मित्र होता, तो सिनियर होता पण त्याचं आणि माझं खूप पटायचं. आणि तो अत्यंत गरीब, पण त्याच्या घरी ना खूपच अभ्यासाचं वातावरण होतं. तर मला त्याच्याशिवाय बिलकुल गमत नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे एकदमच काय म्हणतो आपण त्याला, घट्ट मैत्री होती आमची. पण मी त्याच्या घराभोवती चकरा मारायचो आणि मग मी त्याला ना त्याच्या माडीवर अभ्यास करताना पाहिलं. त्या माडीला एक विंडो होती आणि तो अभ्यास करताना दिसायचा. असे तर अनेकांचे वेगवेगळे एक्झाम्पल्स असतील. आणि मी त्याला पाहिलं, एक दिवस चकरा मारला, दुसऱ्या दिवस चकरा मारला, तो इकडे पाहायलाही तयार नव्हता. माझ्या मनात ना काहीतरी असंच वेगळं काय कुठलं रसायन तयार झालं. म्हटलं मग तो जर अभ्यास करतो ना तर आपणही करायला पाहिजे. आणि नंतर जे मी करायला लागलो, 7वी पर्यंत मी एकदम विद्यार्थी होतो. वरपास ज्याला म्हणतात ना, वरपास माहिती आहे तुम्हाला काय असते? तर ग्रेस. ओके, तर त्या कॅटेगरीमध्ये. आणि जसं मी त्याला डोक्यात घेतलं की नाही यार, तो करून राहिला ना आपणही करायला पाहिजे, म्हणून मी एक दिवस बोललो होतो की आपण चिंतन कोणाचं करतो आपण त्याच्यासारखे होत असतो, है ना? त्या दिवशी बोललो मी की आम्ही 12वीत असताना देशमुख सरांचं चिंतन करायचं. आणि देशमुख सर म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, आताही कुठल्याही गोष्ट त्यांच्यासमोर मांडा, ती इतकी टेक्निकली त्या गोष्टीला पुढे नेतात, खूपच सायंटिफिकली, टेक्निकली. आणि केमिस्ट्रीमधली असो की लाईफमधली असो, कारण आम्ही त्यांना मानायचो. मग मी त्याचा विचार मी करायचो. मग मला मला पण तशी सवय लागली. आणि त्याच्यानंतर मग कधी मागे ओढून पाहिलं नाही. मला त्यावेळेसही 10वीला 81% मार्क्स होते. तालुक्यात फक्त 18 लोकांना होते. तुम्हाला आता 81 काहीच नसेल वाटत, पण आमच्या वेळेस ना 70% वाल्याला भरपूर यायचं. आता 96% वाल्याला तेवढं येत नाही. मला आता कंटेंट अजूनही मला त्यावेळेसचे आठवतं. आमचे टीचरही खूप चांगले. आमचं भाग्य की ते चांगले टीचर आम्हाला मिळाले. 12th नंतर मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला होतो, पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी सोडून दिलं. BSc ला असताना मी 92% मार्क्स होते मला. त्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक होतं. त्यानंतरही 11 वेळा मी प्रीमियम इंटरव्ह्यूपर्यंत पण गेलो. पण म्हणजे त्या सगळ्यांचं मूळ कुठे आहे? जर माझ्या लाईफमध्ये तो टर्निंग पॉईंट आला नसताना तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. आणि माझे मित्र जे आहेत ना बाकी, एवढ्या बेकार कंडिशनमध्ये आहेत, त्यांची परिस्थिती, आता मी गावात जातो कधी कधी, त्यांची परिस्थिती पाहतो तर एवढी वाईट परिस्थिती आहे. त्यावेळेस ते आईवडिलांच्या भरोश्यावर जगायचे, घरी चांगले होते, है ना? नंतर जर पाहिलं तर इतकी बेकार कंडिशन आहे, खूप वाईट कंडिशन आहे, म्हणजे दुःख होते. मग हे हे सगळं तुमच्याही पदरात तसंच येणार आहे. आईवडिलांनी जे कमवून ठेवलं एवढं की कामात नाही पडणार आपल्या. त्यांच्याकडे खूप काही असेल जे बिझनेस पुढे नेतील, त्यांचा भाग थोडासा वेगळा आहे. पण ऑर्डिनरी, आणि तसंही ना का आपण त्यांचं हे करायचं, आपल्यात नाही आहे का टॅलेंट, नाही का? ते तर प्लस पॉईंट मानायचं आपण, जर असेलही ज्यांच्याकडे आहे. तुम्ही ना कुठली तरी एक चांगला तुमचा कोणी आयडियल असेल, त्याला तुम्ही इमॅजिन करा, त्याच्यासारखं बनायचा प्रयत्न करा. ह्या ऑर्डिनरी गोष्टी सोडून द्या अर्थ. ना मला तसं वाटते ना, तुम्ही किती किती तुम्हाला म्हटलं किती शिकवलं, किती शिकवलं, किती शिकवलं. आम्ही मागच्या वर्षीच्या बॅचला शिकवलं, तर काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी मनावर घेतलं त्यांचाच रिझल्ट चांगला आहे. त्याच बॅचमध्ये एकदम पुअर रिझल्टवाले विद्यार्थी आहेत. हां, आपण मनावर किती घेतो त्यावर डिपेंड आहे. अरे किती शिकवा, किती शिकवा, यांनी काही फरक नाही पडत. शिकवणार तर आपणच व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही जोपर्यंत मनावर नाही घेत ना तोपर्यंत काही. आणि अभ्यास केला नाही तर काही अभ्यासाचे ड्रॉबॅक्स आहेत का काही? अभ्यास करता करता हार्ट अटॅक आला, अभ्यास करता करता मेलं, अभ्यास करण्याने टेम्परेचर वाढलं. लोक म्हणतात अभ्यास करता करता पागल झाला. अभ्यासाने पागल नाही होत, ठीक आहे? दुसरे कारण असतील त्याला काही. अभ्यास करून कोणी पागल नाही झालं, ठीक आहे? तर मग
मला असं वाटतं बा तुमच्या बॅचला ना ह्या गोष्टीची खूप गरज आहे. तुम्ही फोकस करा खूप चांगला. हा ड्युरेशन तुमच्या लाईफमध्ये पुन्हा येणे नाही. आणि जर का इंजिनिअरिंग कॉलेजवाल्यांसाठी सध्या तर एवढी अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्हाला फक्त चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होऊन द्या, लाखो करोडोचे पॅकेज भेटून राहिले यार. आणि ही जर अपॉर्च्युनिटी तुम्ही घालवली है ना, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झाले नाही, भलत्याच कॉलेजमधून करायचं काम पडलं तर ते अजूनही माझे काही स्टुडंट आहेत ते त्यांचं पॅकेज 4 लाख रुपये, पुण्याला 4 लाख रुपये वर्षाचे काहीच नाही आहे. त्यांचं भागत नाही. 4 लाख रुपये तिकडले 2 लाख रुपये वडिलांचे, असं त्यांचं भागून राहिलं काहीतरी. मग अशी सलाईनवर जगण्यात काय अर्थ आहे? आणि त्यांच्याच बॅचमधले विद्यार्थी आहेत ते 40 लाख रुपये कमवून राहिले है ना. ते कॉलेजचा खूप मोठा फरक पडते, तुमच्या टॅलेंटचाही फरक पडते. आणि जेवढे तुम्ही टेक्निकली साऊंड, ऐका बरोबर महत्वाचं सेंटेन्स, जेवढे टेक्निकली साऊंड तुम्ही 11वी-12वीत होता ना, नंतर तुम्हाला ती गोष्ट मिळवायला जर 11वी-12वीत मिळवली नाही तर खूप वेळ लागतो. पुन्हा बी फोकस राहा, मजाही करा, चांगलेही राहा, आनंदी पण राहा, पण ना दिलेलं वर्क चांगलं करा. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, मॅथमॅटिक्स असो, कुठेही ट्युशन असू द्या है ना. फोकस राहा, पहा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि ही गोष्ट करायला ना कोणतीही गोष्टीची हॅबिट लागायला असं म्हणतात की 21 डेज लागतात. आणि तुमच्या जर तुम्ही स्वतःचे हॅबिट पाहिले असतील सध्या, इकडे पाहणे, तिकडे पाहणे, 5 मिनिट वाचणे, 10 मिनिट वेस्ट करणे, जनरली असं आहे है ना. फोकस न करणे, बसले अभ्यास झाला की 2 मिनिटातच उठून जाणे, बरोबर आहे. ह्या गोष्टी सोडून द्या आणि तुम्ही चांगल्या हॅबिट लावायचं एक प्रण घ्या की नाही मला ना करायचंच आहे बिलकुल. आणि तुम्ही फक्त तुमचं 100% द्या. आणि मग त्यावेळेस तुम्हाला जमत नसेल, होत नसेल, तुम्ही त्याचा विचार नका करू. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही खूप एक XYZ विद्यार्थ्याने खूप करून पाहिलं, त्याने त्याचा 100% दिला, ऐका बरोबर है ना. पण त्याचा रिझल्ट एवढा चांगला नाही आला. माझ्यासमोर एक डॉक्टर येत आहे असं बोलत असताना, त्याला ना 12वीला फक्त 78% मिळाले. नंतर मग त्याचा MBBSला नंबर न लागता CET होती, BMSला नंबर लागला है ना. पण तो 100% प्रामाणिक होता. आज तो MBBS वाल्यांपेक्षा पुढे. मग लाईफमध्ये त्याचे फळं कुठेतरी मिळत असतातच असतात. त्यामुळे ना तुम्ही त्याची नका अपेक्षा करू की एवढं करून राहिलो तरी वाळून का नाही राहिलो. तुम्ही करत राहा, बरोबर आहे. तुम्हाला त्याचं फ्रूट मिळणंच आहे. ते अर्थात करणाऱ्यांना तर आताच मिळेल, असं नाही होत की बा तुम्ही करत राहिले मिळून नाही राहिलं म्हणून. रेअरली एखादं एक्झाम्पल असं असते, त्याला डोळ्यासमोरही घ्यायचं नाही. बिलकुल तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि 100% तुम्हालाच आलं पाहिजे असं तर पॉसिबलच नाही ना. कधी कधी काय असते, काही जणांची अपेक्षा असते जे वाचेल ते बिलकुल समजलंच पाहिजे. असं तर होणारच होणार की तुम्ही वाचायला घेणार आणि तुम्हाला समजणार नाही है ना. मग तुम्ही ते करत राहा, त्या प्रोसेसमध्ये राहा. ज्या डिफिकल्टीज आहेत त्या सॉल्व्ह करून घ्या, मला विचारा, तुमच्याकडे गुगल आहे तिथे सर्च करा, समजून घेण्याचा प्रयत्न. एक लक्षात घ्या, तुम्हाला जे इथे शिकवलं जाते ना, हे हे तुम्हाला चालणं शिकवणी आहे. आणि एका लेवलच्या पलीकडे जर तुमच्या डिफिकल्टीज सोडवत राहिले तर तुम्हाला अपंग बनवणं आहे. तुम्ही डिपेंडंट होता, तुम्ही इंडिपेंडंट व्हा. ठीक आहे, तुम्हाला एक बेस शिकवला गेलं, तुम्हाला 25 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले, नंतर तुम्ही गुगल करणार, मित्रांना विचारणार, नाही जमलं तर मग आम्हालाही विचारणार, बरोबर आहे. मग ती स्टेज आली पाहिजे. सध्या ते 12वीचे विद्यार्थी, त्यातले जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना मला जास्त शिकवायची गरजच नाही आहे. अगोदरचे चॅप्टर्स इतके चांगले करून घेतले, काही 4-5 चॅप्टर, की नंतरच्या चॅप्टरमध्ये त्यांना बेसिक नावाची अडचणच नाही आहे. ठीक आहे, ओके. असू दे. आपल्याला आज लास्ट पिरियड आहे, उद्यापासून सुट्टी आहे आणि टॉपिक आपला पूर्ण झाला पाहिजे. तर काय काय पाहिलं आपण? प्रेशर पाहिलं, P=H ρg, अपथ्रस्ट पाहिला V ρg, बरोबर आहे. नंतर आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हटलं की काय डोळ्यासमोर घ्यायचा, तो पाईप डोळ्यासमोर घ्यायचा. एका ठिकाणी एरिया A1 तिथला स्पीड आहे V1, दुसऱ्या ठिकाणी एरिया A2 तिथला स्पीड आहे V2. लिक्विड इनकम्प्रेसिबल आहे, स्टेडी फ्लो आहे. A1 V1 = A2 V2, AV कॉन्स्टंट किंवा A इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. जेवढा एरिया कमी तेवढा स्पीड जास्त. नंतर घेतला आपण बर्नॉलिस थेरम खूप वेगवेगळ्या तऱ्हेने लिहिल्या जाऊ शकते, बरोबर आहे. तिथे काय केलं आपण, सर्व एनर्जीची सम केली. तर फ्लुइड जे आहे, फ्लो होणारं जे फ्लुइड आहे, फ्लुइड जे मोशनमध्ये असते, दॅट पजेस 3 टाइप्स ऑफ एनर्जी. कायनेटिक एनर्जी, देन पोटेन्शियल एनर्जी. व्हेलॉसिटीमुळे जे मोशनमुळे जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी. हाईटमुळे किंवा पोझिशनमुळे, बरोबर आहे, जी एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. आणि त्या गॅसचं किंवा लिक्विडचं जे प्रेशर असेल त्यामुळे जी एनर्जी आहे ती प्रेशर एनर्जी. या तिन्ही एनर्जीची आपल्याला सम करायची आणि दॅट सम ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. पहिल्या पॉईंटला जेवढी असेल दुसऱ्या पॉईंटला तेवढी, अनेक पॉईंटला ती सम तेवढीच असणार. आणि ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही वेगवेगळ्या तऱ्हेनं एक्सप्रेस करता येते. मी फक्त त्यामधली एक कायनेटिक एनर्जी तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने एक्सप्रेस करून दाखवतो. कशी एक्सप्रेस करता येणार आपण त्याला ना,
आपण याला फक्त दोन तऱ्हेने एक्सप्रेस केलं. एक तर कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहीतच आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, किंवा पोटेन्शियल एनर्जी mgh, किंवा प्रेशर एनर्जी पीव्ही. प्रेशर एनर्जी काय असते? पीव्ही. नंतर आपण पाहिलं प्रेशर एनर्जी किंवा कायनेटिक, ह्या सगळ्यांना आपण काय केलं, कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं? पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूमनी डिवाइड केलं. बरोबर आहे. व्हॉल्यूमनी पण डिवाइड करता येऊ शकते, मासनी पण डिवाइड करता येऊ शकते, आणि वेटनी पण डिवाइड करता येऊ शकते. म्हणजे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पण लिहिता येते, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास पण लिहिता येते, आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट वेट पण लिहिता येते. समजलं का? तर किती तऱ्हेने लिहिता येणार? कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट वेट. आणि आणखी एक लक्षात घ्या, एक टर्म ज्या फॉर्ममध्ये असेल, बर्नॉलीज थेरम मधल्या इतर दुसऱ्या टर्म सुद्धा त्याच फॉर्ममध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणून हे एवढं आपलं घ्यायचं राहिलं होतं, हे मी परत एकदा तुम्हाला सांगतो. हे पण आताच यायला पाहिजे होतं. तर आपण ना तिन्ही एनर्जीची सम करू. त्याला जे आहे अवेलेबल बोर्ड तोच घेऊ आपण. ओके, पहा लक्ष द्या. तिन्ही एनर्जीची आपण सम करू. पहिली कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी mgh, आणि पीव्ही इक्वल टू कॉन्स्टंट. हा एक फॉर्म. दुसरा फॉर्म, व्हॉल्यूमनी डिवाइड करा सर्व ठिकाणी. व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट आहे, मग सर्व ठिकाणी व्हॉल्यूमनी जर तुम्ही डिवाइड केलं, तर इथे व्हॉल्यूमनी डिवाइड केलं तर मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस पी इक्वल टू काय लिहिता येणार? कॉन्स्टंट. पण एक लक्षात घ्या, कदाचित असा क्वेश्चन विचारतील, पहिल्या केसमधला कॉन्स्टंट आणि दुसऱ्या केसमधला कॉन्स्टंट सेम राहील का? या कॉन्स्टंटची जर आपण व्हॅल्यू काढली तर पहिल्या केसमधला कॉन्स्टंट वेगळा राहील, दुसऱ्या केसमधला कॉन्स्टंट वेगळा राहील. आता कोण सांगेल? समजा आपल्याला पर युनिट मास एक्सप्रेस करायचं आहे, म्हणजे कशाने डिवाइड करायचं? मासने. याला जर तुम्ही मासने डिवाइड केलं तर काय लिहिता येणार? हाफ व्ही स्क्वेअर प्लस जी एच प्लस पी व्ही बाय एम इक्वल टू काय लिहिता येणार? कॉन्स्टंट. एम अपॉन व्हीला तुम्ही रो लिहू शकता, हा एम आणि हा व्ही खाली घ्यायचा. ओके. आता समजा पर युनिट वेट काढायचं असेल तर वेट काढणे, वेटनी डिवाइड करणे. व्हॉट इज मीन बाय वेट? mg. वेटनी डिवाइड करणे म्हणजे mg ने डिवाइड करणे. ह्याच इक्वेशनला mg ने जर डिवाइड केलं, हे इक्वेशन काय मिळेल? हाफ व्ही स्क्वेअर अपॉन जी, एम तर कॅन्सल झाला, बरोबर आहे. प्लस काय राहणार? एच, आणि प्लस काय राहणार? पीव्ही अपॉन mg इक्वल टू काय लिहिता येणार? कॉन्स्टंट. मला काय वाटते, समजा तुम्हाला असं म्हटलं असेल की इथे एच आहे, कोणती एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी जर एच च्या फॉर्म मध्ये दिली असेल, तुम्हाला म्हटलं असेल की ही एनर्जी काढा, तर ही किती असणार? हाफ व्ही स्क्वेअर बाय जी. कळलं का? म्हणजे कुठली तरी एक टर्म दिली असेल, एका टर्मचं जे नेचर असेल बाकी टर्मचं नेचर तेच असलं पाहिजे. एक तर तुम्ही टोटल वाला घ्या, किंवा मासने डिवाइड करा, किंवा व्हॉल्यूमने डिवाइड करा, किंवा वेटने डिवाइड करा. पण एक टर्म ज्या फॉर्म मध्ये आहे दुसरी ही त्याच फॉर्म मध्ये असली पाहिजे. तुम्ही जीएच मध्ये हाफ व्ही स्क्वेअर ऍड करू शकता, तुम्ही जीएच मध्ये पीव्ही बाय एम ऍड करू शकता. आणखी एक लक्षात घ्या, ज्या टर्मची ऍडिशन होत असते त्या होमोजिनियस असतात. ओनली होमोजिनियस टर्म्स कॅन बी ऍडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. मल्टिप्लिकेशन मात्र कोणाचे होऊ शकते. याचा अर्थ या तिन्ही स्टेपचे डायमेन्शन्स काय आहेत? सेम. पहिल्या स्टेपचं जेवढं डायमेन्शन असेल, दुसऱ्या टर्मचं तेच डायमेन्शन आहे, तिसऱ्या टर्मचं तेच डायमेन्शन आहे, कॉन्स्टंटचंही तेच डायमेन्शन आहे. मला सांगा या केसमध्ये काय युनिट असेल? तुम्हाला म्हटलं या कॉन्स्टंटचं युनिट सांगा पटकन. कुठली तरी एक टर्म घ्या, आपला तर युनिट नसते, वेलोसिटी आहे, वेलोसिटीचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड, आणि त्याचा मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. समजलं का? जसं काही पण विचारलं जाऊ शकते. म्हणून आपल्याला आपली बुद्धी बरोबर चालली पाहिजे, वेगवेगळ्या तऱ्हेचे क्वेश्चन्स आपल्याला तयार करता आले पाहिजे. कळलं का? हेच काय लिहिलं मी? व्हॉट इज दिस? बर्नॉलीज थेरम. हेच काय आहे? बर्नॉलीज थेरम आहे. ओके. नंतर आपण काल शिफ्ट झालो होतो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नाही, तर विस्कॉसिटीकडे. बरोबर आहे. तर काल सांगितलं होतं विस्कॉसिटी काय आहे, आज डायरेक्टलीच आपल्याला स्टडी करायचं आहे.
जसं दोन सॉलिड सरफेस जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो. काय? दोन सॉलिड सरफेस जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्यामध्ये काय असतो? फ्रिक्शनल फोर्स. एखाद्या सॉलिड सरफेसवरून जर का लिक्विड वाहत असेल तर लिक्विड वाहते इन द फॉर्म ऑफ लेयर्स. कसं वाहते? इन द फॉर्म ऑफ लेयर्स. तुम्ही म्हणाल वाहते की नाही वाहत, पण आपण या चॅप्टरमध्ये स्टेडी फ्लो कन्सिडर करून राहिलो. बरोबर आहे. जिथे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वगैरे लागू पडेल सर्व ठिकाणी स्टेडी फ्लो आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. बरोबर आहे. म्हणजे लेयर्स मध्ये लिक्विड वाहत असेल. बरोबर आहे. या दोन लेयर्स मध्ये सुद्धा फ्रिक्शन असते. म्हणजे पहिला लेअर खालचा लेअर वरच्या लेअरच्या मोशनला अपोज करतो. ते जे अपोजिशन आहे ते मोजायचं काम करणारी टर्म कोणती आहे? विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी काय मोजते? लेयर्स मधलं जे अपोजिशन आहे किंवा दोन लिक्विडच्या लेयर्स मधलं जे फ्रिक्शन आहे त्याला मोजायचं काम पडते. हे झालं विस्कॉसिटी. आणि हा जो एक लेअर दुसऱ्या लेअरला काय करतो? अपोज करतो. त्या अपोजिंग फोर्सला म्हणतो आपण विस्कस फोर्स. कुठला फोर्स? विस्कस फोर्स. आणि हा विस्कस फोर्स मी दोन टर्मला डायरेक्टली प्रोपोर्शनल सांगितला होता. पहिली टर्म आहे दोन लेअर जे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्या लेअरचा एरिया, आणि दुसरी टर्म आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय असेल बघा. हा जो लेअर आहे पहिला कुठला तरी घेऊ आपण. हा जो लेअर आहे याचा स्पीड व्ही असेल तर वरच्या लेअरचा स्पीड जास्त असेल व्ही प्लस डेल्टा व्ही. आणि या दोन लेयर्स मधलं अंतर जे काही कन्सिडर केले असतील या दोन लेयर्स मधलं जे अंतर आहे हे काय असणार? या लेअरला तुम्ही डेल्टा वाय वापरू शकता किंवा डेल्टा डी वापरू शकता, डेल्टा एक्स वापरू शकता. समजलं का? म्हणून व्हेलॉसिटी मधला डिफरन्स त्याला डिस्टन्स मधल्या डिफरन्सनी डिवाइड करायचं किंवा डिस्टन्सनी डिवाइड करायचं. दॅट इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काल मी तुम्हाला सर्व ग्रेडियंट सांगितले होते. ओके, काल सर्वजण होते ना. टेम्परेचर ग्रेडियंट चेंज इन टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. बरोबर. पोटेन्शियल ग्रेडियंट चेंज इन पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स. प्रेशर ग्रेडियंट चेंज इन प्रेशर अपॉन डिस्टन्स. पण लिक्विड मध्ये प्रेशर ग्रेडियंट 0 असते. वाय? कारण की एका ठिकाणी जेवढं प्रेशर एक्झर्ट केलं ते प्रेशर सर्व ठिकाणी सारखंच ट्रान्समिट होते. कदाचित तुम्हाला विचारतील लिक्विड मधला प्रेशर ग्रेडियंट सांगा. तर एका कंटेनर मध्ये जर लिक्विड असेल तर सर्व ठिकाणी प्रेशर सेम आहे. बरोबर. एका लेवलला प्रेशर ग्रेडियंट 0 आहे. पण व्हर्टिकल साईडला प्रेशर ग्रेडियंट असेल. पहा, लक्ष द्या. जसं तुम्ही हे लिक्विड कन्सिडर केलं इथे प्रेशर वेगळं आहे, इथे प्रेशर वेगळं आहे. इथलं प्रेशर आहे P1, इथलं प्रेशर कमी असेल. बरोबर आहे P2. कारण की लिक्विड आहे ना, वरचं लिक्विडच फक्त प्रेशर एक्झर्ट करते. व्हर्टिकल डायरेक्शननी जर विचार केला तर प्रेशर ग्रेडियंट असेल, पण हॉरिझॉन्टल लेवलनी जर विचार केला तर प्रेशर ग्रेडियंट नसेल. आणि प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय असणार? चेंज इन प्रेशर अपॉन डिस्टन्स. कोण सांगेल? ह्या दोन पॉइंट मधलं समजा अंतर h आहे तर प्रेशर ग्रेडियंट किती असेल? आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथे आहे P0. बरोबर आहे. या P0 तर इथे आहे आणि इथे आहे. P0 ना ह्याही पॉइंटला P0 आहे आणि ह्याही पॉइंटला P0 आहे. त्यामुळे डिफरन्स घेताना P0 चा रोल येणार नाही. त्यामुळे P0 चा विचार केला नाही तरी चालेल. समजलं? म्हणून या दोघांमधला प्रेशर डिफरन्स किती येणार माहिती आहे का? नाही नाही, हे यांच्यामधलं अंतर h आहे. तर या दोघांमधला प्रेशर डिफरन्स किती येणार? h रोजी येणार. प्रेशर डिफरन्स किती येणार? h रोजी. तुम्ही म्हणाल हे कसं झालं h रोजी? पहा इकडे, पहा हे अंतर किती आहे? h1. हे अंतर जर h1 असेल तर हा P2 बरोबर काय झाला? h1 रोजी. बरोबर आहे. P1 काय असेल? हे अंतर असेल h2. तर h2 बरोबर काय झाला? P2 बरोबर काय? h2 रोजी. या दोन प्रेशर मधला डिफरन्स डेल्टा P काढायचा असेल तुम्ही काय करणार? h2 मधून h1 मायनस करणार आणि h2 मधून h1 मायनस केला तर काय राहिला? h. सो h रोजी. बरोबर आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी प्रेशर ग्रेडियंट काय असेल? प्रेशर मधल्या डिफरन्सला जेवढं डिस्टन्स आहे त्यांनी डिवाइड करा. मग डिस्टन्सने जर डिवाइड केलं तर बघा बरं काय होते. तो डेल्टा P अपॉन डिस्टन्स आहे h तर काय होणार? रोजी. कुठली टर्म होती रोजी? कुठली टर्म होती का बर्नॉलिस थेरम मध्ये रोजी? बर्नॉलिस थेरम मध्ये कुठली टर्म रोजी होती का? नाही नाही, मागे घ्यावं लागेल. कुठली टर्म रोजी होती का? पहा कुठली टर्म आहे रोजी? कुठलीच तर टर्म नाही आहे. रोजी नाही आहे. ओके, त्यामुळे इथे रोजी नाही. समजलं का? म्हणून प्रेशर ग्रेडियंट काय असणार?
तर किती मिळालं होतं रो जी. तुम्हाला जर विचारलं की प्रेशर ग्रेडियंट किती आहे तर दॅट इज रो जी. बरोबर आहे. आणि मला सांगा प्रेशर ग्रेडियंट हाईटवर डिपेंड आहे का? प्रेशर ग्रेडियंट इज इंडिपेंडेंट आणि इट इज डिपेंड ओनली अपॉन डेन्सिटी ऑफ द लिक्विड. जी तर कॉन्स्टंटच असतो. बरोबर. लिक्विडची डेन्सिटी बदलली तरच प्रेशर ग्रेडियंट बदलतो. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरला प्रेशर किती बदलते किंवा प्रत्येक मीटरला प्रेशर किती बदलते दॅट इज प्रेशर ग्रेडियंट. समजलं ना? त्याचं मिनिंग काय आहे की प्रत्येक मीटरला प्रत्येक सेंटीमीटरला किती प्रेशर बदलते. हा काय झाला प्रेशर ग्रेडियंट. पण आपण इकडे होतो की आपल्याला इथे काय काढायचं आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय झाला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. डिस्टन्सला तुम्ही डेल्टा वाय लिहू शकता. बरोबर. हा काय झाला विस्कस फोर्स. समजलं का? तर विस्कस फोर्स केवळ दोन टर्मवर डिपेंड आहे. पहिला एरिया ऑफ लिक्विड लेअर्स इन कॉन्टॅक्ट आणि दुसरा व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट टर्म क्लिअर झाली. दोन लेअरच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स घ्यायचा आणि त्याला दोन लेअर मधल्या डिस्टन्सनी डिवाइड करायचं. यू गेट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. बरोबर आहे. आणि म्हणून आपण काय करतो की जर तुम्हाला विस्कस फोर्स लिहायचा असेल एफ तर इट इज प्रोपोर्शनल टू ए इंटू काय लिहिणार तुम्ही डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय. कोणी डेल्टा वाय वापरणार, कोणी डेल्टा एक्स वापरणार, कोणी डेल्टा डी वापरणार. फक्त डिस्टन्स पाहिजे. आणि जर का तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल तर कोएफिशियंट तुम्ही वापरता. या इटाला काय म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इटाला काय म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. लक्ष द्या इकडे. आणि म्हणून इटाचा जर तुम्ही फॉर्म्युला लिहिला तर इटा बरोबर काय लिहिता येणार एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी वाय. त्याचं आपण युनिटही काढलं होतं. त्याला काय लिहिणार तुम्ही विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी. हे समजते. फोर्स अपॉन एरिया असेल त्याला काय म्हणतो आपण फोर्स पर युनिट एरिया. फोर्स अपॉन व्हेलॉसिटी ग्रेडियंट असेल तर फोर्स पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. दोन्ही असतील तर फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ही कशाची डेफिनेशन झाली कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची. युनिट आपण काढलं होतं. काय युनिट मिळालं होतं इकडे बघा पाठ नाही करायचं. याचं न्यूटन आहे. याचं काय असणार मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आणि खाली डिस्टन्सचं मीटर. मीटर मीटर काय झाले कॅन्सल. न्यूटन इथे मीटर पर सेकंड. सेकंड वर जाणार आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. याच युनिटला आपण सीजीएस मध्ये लिहिलं तर न्यूटनच्या ऐवजी काय लिहिता येणार डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. यालाच तुम्ही काय म्हटलं होतं पॉईस म्हटलं. सो पॉईस काय आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट आहे. आणि इथे जर तुम्ही विचार केला तर इथे किती मिळतील 10 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच याला तुम्ही काय लिहू शकता डेका पॉईस. काल इथपर्यंत आपण पाहिलं. ठीक आहे. हा काय झाला विस्कस फोर्स. लक्षात आलं एवढं. आता फक्त दोन महत्वाचे पॉईंट राहिले. दोन पॉईंट झाले की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम या चॅप्टरवरचं सोडवता येणार. पहा काय पॉईंट आहे. पहिला आहे स्टोक्स लॉ आणि त्याचा आपल्याकडे प्रूफ नाही आहे. तो आपल्याला डायरेक्टली ग्रँटेड कन्सिडर करायचा आहे. स्टोक्स लॉ काय आहे ते समजून घ्या. पहा लक्ष द्या. स्टोक्स लॉ काय आहे खूप महत्वाचं आहे. एक सिंपल इक्वेशन आहे. एक लिक्विड कॉलम आहे. एक ऑइल असेल किंवा वॉटर असेल किंवा कुठलंही लिक्विड आहे. खूप मोठा लिक्विड कॉलम आहे. त्या लिक्विड कॉलम मध्ये तुम्ही एक स्पियर हेवी स्पियर तुमच्याकडे आहे ज्याची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असेल जेणेकरून तो टाकला असता तो खोलमध्ये जाणार सिंक होणार. हा स्पियर आहे. हा स्पियर जो आहे त्याची रेडियस आर आहे. या स्पियरला जर का तुम्ही लिक्विड मध्ये सोडून दिलं तो स्पियर खाली खाली जाणार. तो स्पियर खाली जात असताना लिक्विडच्या लेअरला कट करून तो खाली जाणार. लिक्विडच्या लेयर्सला कट करून काय होणार खाली जाणार. तो ज्यावेळेस खाली जाणार लिक्विडचे लेअर त्याच्या मोशनला अपोज करतील. हा स्पियर ज्यावेळेस खाली जाईल बरोबर आहे. लिक्विड जे मोशनला अपोज करते फ्लुइड जे मोशनला अपोज करते कुठल्याही ऑब्जेक्टच्या त्याला म्हणतात विस्कस फोर्स. आणि या स्पियरवर ऍक्ट होणारा तुम्हाला काय काढायचं आहे विस्कस फोर्स काढायचा आहे. आणि तो विस्कस फोर्स असतो 6 पाय इटा आर व्ही. काय 6 पाय इटा आर व्ही. बस एवढं एक इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे कसं आलं याचं प्रूफ नाही आहे आपल्याकडे. कळलं का. खूप सारे एक्सपेरिमेंट करून ते मिळालं असणार. पण पहिले हे काय आहे समजलं का. आपल्याकडे एक स्पियर आहे
कुठल्याही मटेरियलचा असेल, बरोबर आहे. दुसरं एक लिक्विड आहे टँकमध्ये, इकडे पाहायचं माझ्याकडे, तो स्पियर आपण घेतला आणि त्या लिक्विडमध्ये रिलीज केला, बरोबर आहे. अगदी ज्यावेळेस तुम्ही सोडून देणार त्याची वेलॉसिटी काय असणार? 0. वेलॉसिटी 0 आहे, वेलॉसिटी 0, तर त्यावरचा विस्कस फोर्स 0, वेलॉसिटी 0. जसा तो खाली जाणार वेलॉसिटी गो ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. वेलॉसिटी जर वाढत गेली तर विस्कस फोर्स सुद्धा वाढत जातो. तसाही विस्कस फोर्स हा वेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, बरोबर आहे. जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त. याचा स्टडी आपण कुठं केला होता सांगा, कोण सांगेल? नाही, त्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये. तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो, पहा. एक हौद आहे, मी तुम्हाला हे सांगितलं होतं. एक हौद आहे, तुमच्याकडे एक प्लेट आहे, इकडे लक्ष राज दे, ध्यान दे. तर एक प्लेट आपल्याकडे आहे आणि पाण्याची टँक आहे. ती प्लेट जर तुम्ही हवेत फिरवली, बरोबर आहे, नंतर ती प्लेट जर तुम्ही पाण्यात अशी फिरवली, कुठे अपोषण जास्त जाणवेल? पाण्यात. ते जे अपोषण तुम्हाला जाणवते दॅट इज विस्कस फोर्स. हवेतही विस्कस फोर्स असतो, तो कमी असतो, त्याला विस्कस ड्रॅग सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. पाण्यातून तो काय होणार? जास्त असणार. ती प्लेट तुम्ही असं इमॅजिन करा, पाण्यामधून ती प्लेट तुम्ही हळूहळू येत आहात तर तुम्हाला फोर्स ऑपोषण कमी जाणवेल. तीच जर प्लेट तुम्ही पाण्यामधून फास्ट मूव्ह करता तर तुम्हाला ऑपोषण जास्त जाणवेल. दॅट इज नथिंग बट विस्कस फोर्स. याला आपण स्टडी केलं होतं डॅम्प्ड सिस्टम मध्ये. तो पेंडुलम जो आहे तो जर त्या वॉटरमध्ये टाकला असेल, किंवा आपण एक प्लेट घेतली होती, बरोबर आहे, आणि आपण 2 प्रकारचे फोर्सेस तिथे लिहिले होते. पहिला फोर्स लिहिला होता एसएचएम मधला फोर्स प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, एक्स प्रोपोर्शनल टू एफ प्रोपोर्शनल टू एक्स विथ मायनस साइन. दुसरा फोर्स आपण लिहिला होता डॅम्प्ड फोर्स, बरोबर आहे. डॅम्प फोर्स, डॅम्पिंग फोर्स इज नथिंग बट विस्कस फोर्स. तो कशाला प्रोपोर्शनल असतो? वेलॉसिटीला प्रोपोर्शनल असतो. तसाच हा विस्कस फोर्स कशाला प्रोपोर्शनल आहे? वेलॉसिटीला. जसा तो स्पियर खाली खाली पडत जाणार तशी त्याची वेलॉसिटी वाढत वाढत जाणार. वेलॉसिटी जर वाढत गेली तर त्यावरचा विस्कस फोर्स सुद्धा वाढत जाणार. इज दॅट क्लिअर? एवढं लक्षात राहील. बस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितली मी. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय? 6 पाय एटा आर पी. हा कशावर डिपेंड आहे आणि कशावर डिपेंड नाही लक्षात घ्या. इट डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ द स्पियर. ऐका बरोबर, स्पियर किती हेवी आहे त्यावर डिपेंड नाही आहे, बरोबर आहे. स्टीलचा स्पियर टाका की एखाद्या आणखी दुसऱ्या मटेरियल अल्युमिनियमचा स्पियर टाका, बरोबर आहे. फक्त तो खाली जायला पाहिजे त्या लिक्विडमध्ये, बरोबर आहे. तो स्पियर कुठल्या मटेरियलचा बनलेला आहे, स्पियर हेवी आहे की लाईट आहे, डझंट मॅटर. कारण की हेवी लाईट जर असतं त्याच्यामध्ये कुठली टर्म आली असती? मास आलं असतं किंवा डेन्सिटी तरी आली असती. डेन्सिटीवरून कळते ना आपल्याला, पण याच्यामध्ये डेन्सिटी नाही आहे स्पियरची. सो दिस विस्कस फोर्स डिपेंड ओनली अपॉन रेडियस ऑफ द स्पियर. सेकंड, लिक्विडची विस्कॉसिटी. बाकी सर्व टर्म बदलणार आहेत. वेलॉसिटी तर जी मिळेल ती मिळेल, बरोबर आहे. पण हा विस्कस फोर्स फक्त 2च टर्मवर डिपेंड आहे. एक, ज्या लिक्विड मधून तो बॉल खाली धावत आहे, पडत आहे, त्या लिक्विडची विस्कॉसिटी. सेकंड, त्या बॉलची रेडियस. सो दिस इज विस्कस फोर्स. कळलं का? कोण सांगेल याची डायरेक्शन कोणीकडे असणार? तो बॉल डाऊनवर्ड चालला, त्याची फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड असती तर आणखी वेगाने गेला असता. विस्कस फोर्स नेहमी मोशनला अपोज करतो. या विस्कस फोर्स, हा जो बॉल आहे यावरचा विस्कस फोर्स कोणत्या डायरेक्शनने असेल? अपवर्ड डायरेक्शनने असेल. माझ्या एरोमुळे कॅन्सर हे झाले का तुम्ही कन्फ्यूज? हा विस्कस फोर्स कुठल्या डायरेक्शनने आहे? अपवर्ड डायरेक्शनने. एक समजलं? हा झाला विस्कस फोर्स. विस्कस फोर्स एवढा असतो, हा झाला स्टोक्स लॉ. विस्कस फोर्स एवढा असतो, हा काय झाला? स्टोक्स लॉ, बरोबर आहे. आता आपल्याला आणखी एक टर्म काढायची आहे, दॅट इज कॉल्ड टर्मिनल व्हेलॉसिटी. काय? टर्मिनल व्हेलॉसिटी. व्हॉट डज नेम इंडिकेट्स? टर्मिनेट समजते तुम्हाला? टर्मिनेटर एंड पॉइंट किंवा त्याच्या टर्मिनेट होणे म्हणजे सर्व्हिस मधून बा त्याच्या पुढे तुम्हाला सर्व्हिस करता येणार नाही काय? किंवा टर्मिनेटर म्हणजे तिथून टर्मिनेट करायची गोष्ट, तिथे स्टॉप करायची गोष्ट, बरोबर आहे. तर टर्मिनल व्हेलॉसिटी काय असेल? ऐका बरोबर, इकडे पहा. ज्यावेळेस हा स्पियर खाली खाली येत जाणार, तुम्ही असं इमॅजिन करा की इन्फानाइट लिक्विड कॉलम आपल्याकडे अवेलेबल आहे. जेवढा खाली येईल इथे टच झाला तर काय होणार तसा विचार नका करू. हा लिक्विड कॉलम आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सारा. ऐका आता बरोबर विचार. मला सांगा, या बॉलला जी व्हेलॉसिटी मिळत आहे ही कशामुळे मिळत आहे? अरे हा पेन सोडून दिला त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे.
ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणजे याला जी व्हेलॉसिटी मिळत आहे ही या बॉलच्या वेटमुळे मिळत आहे mg. मग या बॉलचं वेट mg हा फोर्स कोणत्या डायरेक्शननी आहे? डाऊनवर्ड डायरेक्शननी. आणि विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शननी. थांबा. आणि व्हेलॉसिटी तोपर्यंत वाढते जोपर्यंत ऍक्सेलरेशन असते. ऐका बरोबर, जोपर्यंत ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन आहे म्हणजे जोपर्यंत फोर्स आहे. जिथे फोर्स तिथेच ऍक्सेलरेशन, बिकॉज फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे जोपर्यंत फोर्स आहे तोपर्यंत ऍक्सेलरेशन आहे. जोपर्यंत ऍक्सेलरेशन आहे तोपर्यंतच व्हेलॉसिटी वाढेल किंवा कमी होईल. टर्मिनेट म्हणजे त्यानंतर व्हेलॉसिटी वाढणार नाही. बरोबर आहे. इथे काय होईल नेमकं ते पाहू, ज्यामुळे व्हेलॉसिटी टर्मिनेट होते. हा जो फोर्स आहे वेट डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मला सांगा, हा ज्यावेळेस बॉल इथे पडणार आणखी कुठला फोर्स असेल? अपथ्रस्ट. अपथ्रस्ट असतोच ना. कोणता फोर्स असेल? अपथ्रस्ट. याला आपण यूपी लिहू. अपथ्रस्ट तुम्हाला माहित आहे किती असतो अपथ्रस्ट? व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इनटू. मग आता तुम्हाला दोन्ही फोर्सेस माहित आहे. विस्कस फोर्स किती? 6 पाय इटा आर व्ही. अपवर्ड डायरेक्शन, अपथ्रस्ट सुद्धा अपवर्ड डायरेक्शन. हे दोन्ही फोर्स अपवर्ड डायरेक्शन. यापैकी कोणते दोन फोर्स कॉन्स्टंट आहेत? व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. या बॉडीचा व्हॉल्यूम व्ही आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड जी आहे रो एल आहे, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी कॉन्स्टंट आहे. वेट सुद्धा कॉन्स्टंट आहे. हे दोन फोर्सेस कॉन्स्टंट आहेत. कोणता फोर्स आहे जो बदलत आहे? विस्कस फोर्स. जसा जसा स्पीड वाढत जाईल विस्कस फोर्स वाढत जाईल. कळलं का? आणि एक स्टेज अशी येणार की अपवर्ड डायरेक्शनचे दोन फोर्सेस आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचं वेट दे बॅलन्स इच अदर. कोणते दोन फोर्सेस कोणत्या फोर्सला बॅलन्स करतील? अपवर्ड डायरेक्शनचा अपथ्रस्ट. ते दोघांनी मिळून कोणाला बॅलन्स करतील? वेटला. ज्यावेळेस ते एकमेकांना बॅलन्स करतील, एकमेकांच्या अपोजिट होतील, त्यावेळेस नेट फोर्स काय होणार? नेट फोर्स 0 तर ऍक्सेलरेशन सुद्धा. ऍक्सेलरेशन 0 तर स्पीड वाढेल का? स्पीड बॉडी फॉल्स विथ कॉन्स्टंट स्पीड. हा जर स्पीड तुम्ही सोडून दिला तर हा काही अंतरापर्यंत याचा स्पीड वाढेल. देन फॉर फर्दर जर्नी इट ट्रॅव्हल्स विथ कॉन्स्टंट स्पीड. तो जो कॉन्स्टंट स्पीड आहे दॅट इज कॉल्ड एज टर्मिनल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज टर्मिनेटेड. व्हेलॉसिटी इज टर्मिनेटेड म्हणजे व्हेलॉसिटी 0 झाली का? नाही, व्हेलॉसिटी मधला चेंज 0 झाला. कळलं का? ऍटमॉस्फिअर मध्ये तसंच होते. एखादी बॉडी जर खूप उंचावरून सोडून दिली, बरोबर आहे, ऍटमॉस्फिअर त्या बॉडीच्या मोशनला काय करते? अपोज करते. बरोबर आहे. आणि म्हणून तिथे पण टर्मिनल व्हेलॉसिटी डेव्हलप होते. टर्मिनल व्हेलॉसिटी हा कॉन्सेप्ट समजला का? एखाद्या स्पिअरला आपण लिक्विड मधून सोडून दिलं, त्या स्पिअरवर दोन फोर्सेस अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतात. एक तर तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने माहिती आहे कुठला? अपथ्रस्ट. दुसरा अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ त्यावर कुठला फोर्स ऍक्ट होतो? विस्कस फोर्स. दोन्ही फोर्सेस कसे आहेत? अपवर्ड डायरेक्शनने. यापैकी हा तर कॉन्स्टंट आहे, हा बदलतो कारण त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी जशी जशी वाढत जाणार विस्कस फोर्स काय होत जातो? वाढत जातो. पण ऑब्जेक्ट तरी खाली येत आहे. कशामुळे खाली येत आहे? वेटमुळे. म्हणजे अगदी सुरुवातीला या दोन फोर्सेसची सम कमी असेल आणि वेट जास्त असेल, पण जसं त्याचा स्पीड वाढत वाढत जाईल, कोणाचा? स्पिअरचा, बॉलचा. जसा स्पीड वाढत वाढत जाईल विस्कस फोर्स वाढत जाणार. एका स्टेजला अपवर्ड फोर्सेस आणि डाऊनवर्ड फोर्सेस बॅलन्स करतील. नेट फोर्स काय होणार? 0. नेट फोर्स 0 तर ऍक्सेलरेशन सुद्धा 0. ऍक्सेलरेशन जर 0 झालं तर देर इज नो फर्दर इन्क्रीज इन व्हेलॉसिटी. बरोबर आहे. फर्दर डिस्टन्स जे आहे बॉल ट्रॅव्हल करेल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. इन दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्ट समजला. आता जर तुम्हाला म्हटलं की त्या बॉलची टर्मिनल व्हेलॉसिटी काढा, तर बिलकुल बाकी सगळं पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं? दोन फोर्सेस अपवर्ड डायरेक्शननी, वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. टर्मिनल व्हेलॉसिटी तेव्हाच मिळेल व्हेन अपवर्ड फोर्सेस अँड वेट बॅलन्स इच अदर. तर आपण त्या स्पिअरच्या टर्मिनल व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काढणार आहोत. हे तुम्हाला बोर्डमध्ये पण विचारल्या जाऊ शकते. बरोबर आहे. मग आपण इथे लिहू एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. मी थोडा डायग्राम सिंपल काढतो पण त्याला समजण्याचा प्रयत्न. इथे मी बोर्डवर फक्त बॉल काढतो, तो स्पिअर काढतो, पण तुम्ही इमॅजिन करा की तो लिक्विडच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. हा स्पिअर आहे. यावर वरच्या डायरेक्शनने किती फोर्सेस आहेत? दोन फोर्सेस आहेत. पहिला किती? विस्कस फोर्स किती? 6 पाय इटा आर व्ही. दुसरा फोर्स किती? अपथ्रस्ट. अपथ्रस्ट बरोबर किती? व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इनटू जी.
6 पाय इटा आर व्ही. आर या स्पिअरची रेडियस आहे. यावर डाऊनवर्ड डायरेक्शन कुठला फोर्स आहे? वेट. बरोबर आहे. वेट बरोबर किती असते? mg. आणि ज्यावेळेस टर्मिनल व्हेलॉसिटी मिळते त्यावेळेस हे दोन फोर्सेस एकमेकांना काय करतात? बॅलन्स करतात. बॅलन्स करून ह्या दोघांची करायची सम आणि इट इज बॅलन्स्ड विथ mg. या दोघांची सम काय होणार? 6 पाय इटा आर व्ही प्लस व्ही डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी इक्वल टू mg. पण आपलं एम आहे ज्यावेळेस हे बॅलन्स होतील, लक्ष द्या, ज्यावेळेस हे बॅलन्स होतील नंतरचा स्पीड वाढणार नाही. मग ज्यावेळेस बॅलन्स कराल त्यावेळेस त्या स्पीडला तुम्ही व्हीटी लिहू शकता. टी फॉर टर्मिनल, नाही लिहिलं तरी ती टर्मिनल आहेच. समजलं का? तुम्हाला हा व्हीटी काढायचा आहे. कळलं? आता या मासला काय लिहिता येणार? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. वा किती सिंपल आहे. सो 6 पाय इटा आर व्हीच लिहितो मी सध्या. सो पण हा व्ही आहे, हा व्हीटी लिहू. ओके. हा व्ही व्हॉल्यूम वाला आहे. बरोबर आहे. आणि व्ही व्हॉल्यूम वाला डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. आणि यालाही काय लिहिता येणार? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम आहे व्ही, डेन्सिटी कोणाची? बॉलची, स्पिअरची. स्पिअर सॉलिड आहे, इथे काय लिहिणार? डेन्सिटी ऑफ सॉलिड मल्टिप्लाइड बाय जी. समजलं? बहुतेक वेळेस काय करतात, डेन्सिटी ऑफ लिक्विड जे आहे त्याला सिग्माने दाखवतात आणि डेन्सिटी ऑफ सॉलिड जे आहे त्याला रोने दाखवतात. बरोबर आहे. पण आपण ना सरळ सरळच लिहू. डेन्सिटी म्हणजे रो. लिक्विडची असेल तर रो एल करायचं, सॉलिडची असेल तर रो एस करायचं. कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. फक्त व्ही आणि व्ही मध्ये प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, नाही तर व्हॉल्यूम सोबत व्हेलॉसिटी वाला व्ही कॅन्सल करून टाकाल. कळलं का? तिथे स्टोक्स लॉ मध्ये विस्कस फोर्स मध्ये जो व्ही आहे तो व्हेलॉसिटी वाला आहे, ऑप्टरस मधला व्ही व्हॉल्यूम वाला आहे आणि मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आहे व्हीच आहे. बरोबर आहे. आपल्याला व्हीटी काढायचं. याला आपण राईट कडे ट्रान्सफर करू. त्याला जर तुम्ही राईट कडे ट्रान्सफर केलं तर काय होणार? 6 पाय इटा आर व्ही टी टर्मिनल व्हेलॉसिटी इक्वल टू, इथे त्याला जर राईट कडे ट्रान्सफर केलं तर आपल्याला कॉमन काय काढता येणार? व्ही कॉमन काढता येणार. इथे काय येणार? डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. मला सांगा, तुम्हाला या स्पिअरची रेडियस माहिती आहे? रेडियस माहिती आहे तुम्हाला, व्हॉल्यूम नाही का काढता येणार स्पिअरचं? किती? यस, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर 4 पाय आर, 4/3 पाय आर क्यूब. डिस्टन्स मध्ये आर असतो, एरिया मध्ये आर स्क्वेअर असतो आणि व्हॉल्यूम मध्ये आर क्यूब असतो. म्हणून या व्हॉल्यूमला लिहू आता आपण. बघा काय लिहिता येणार? 6 पाय इटा आर व्ही टी व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी. ओके. काही कॅन्सल होते का पहा. हा पाय आणि हा पाय कॅन्सल. ओके. आणि हा आर इथे काय राहणार? आरचा स्क्वेअर. बरोबर आहे. इथे तुम्हाला काय करता येणार? इथे करा 2, इथे करा 3. पण आपलं एम काय आहे? व्हीटी काढणे. व्हीटी काय इटा? एक मिनिट लक्ष द्या, ऐका आता. इथे कोण राहिला? 2. हा 3, हा 3 परत इकडे येणार. 3 इंटू 3 9. सो 2/9. इथे कोण राहिला? आर स्क्वेअर. आणि हा ह्या इटा. सो आर स्क्वेअर हा जी इकडे लिहून इथे लिहू आपण डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. हाच फॉर्म्युला आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा. फार कमी ठिकाणी डायरेक्ट यूज होणार, अदरवाईज कॉन्सेप्ट यूज होणार. समजलं का? काढता येणार टर्मिनल व्हेलॉसिटी. समजलं का? मग काय फॉर्म्युला टर्मिनल व्हेलॉसिटीचा? कॉन्स्टंट. लक्ष द्या केअरफुली. कॉन्स्टंट किती आहे? 2/9. ही टर्म आहे आर स्क्वेअर जी. खाली कोण आहे? इटा. इथे डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. याही फॉर्म मध्ये लिहितात बरेचदा. सो व्हीटी इक्वल टू 2/9. मी तर मला तर असंच लिहायचं वाटलं कधी पण याला. सो आर स्क्वेअर जी. एक काम, जी आणि 9 कॅन्सल नका करू. ओके. आर स्क्वेअर जी अपॉन इटा, इथे रो आणि इथे सिग्मा. या फॉर्म मध्ये तुम्हाला बहुतेक बुक्स मध्ये या फॉर्म मध्ये मिळेल. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड. ही आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्टली टर्मिनल व्हेलॉसिटी विचारला जाऊ शकते आणि बोर्ड एक्झाम मध्ये यावरचे प्रॉब्लेम विचारते. एखादा स्पिअर दिलेला असेल, त्या स्पिअरची रेडियस दिलेली असेल, ज्या लिक्विड मध्ये टाकला त्या लिक्विडची विस्कॉसिटी दिलेली असेल आणि स्पिअरच्या मटेरियलची डेन्सिटी दिली असेल, लिक्विडची पण डेन्सिटी दिलेली असेल, तुम्हाला काय विचारतील? टर्मिनल व्हेलॉसिटी विचार. समजलं का? ऐका आता बरोबर.
समजा तुम्हाला मी ऐका खूप केअरफुल, तुम्हाला एक ग्राफ काढायला सांगितला. एका ऍक्सिसवर आहे व्हेलॉसिटी, दुसऱ्या ऍक्सिसवर आहे डिस्टन्स, आणि हे त्या स्पिअरसाठी आहे. अगदी स्पिअर ज्यावेळेस तुम्ही लिक्विडमध्ये ड्रॉप कराल त्यावेळेची व्हेलॉसिटी 0, आणि जसं अंतर वाढत जाणार व्हेलॉसिटी गो ऑन इन्क्रीजिंग, व्हेलॉसिटी वाढत 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 जाणार. नंतर काय होणार? नंतर मात्र अंतर वाढत जाईल पण व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. मग इथे जे होणार, सो ही जी व्हेलॉसिटी आहे ही काय झाली? टर्मिनल व्हेलॉसिटी. दिस द ग्राफ बिटवीन व्हेलॉसिटी अँड डिस्टन्स. ग्राफ समजला? ग्राफ पाठ केलेले नसतात, याचा हा त्याचा तो असं नसते. बरोबर आहे. जसं अंतर वाढत गेलं, स्पीड वाढत गेला, इथे काय झालं असणार? इथे काय झालं असणार? डाऊनवर्ड वेट आणि वरचे दोन फोर्सेस अपथ्रस्ट आणि विस्कस फोर्स, ते बॅलन्स इच अदर. कदाचित तुम्हाला, आणि हा झाला हा पॉइंट, पहा इकडे लक्ष द्या. आता हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी, हा पॉइंट आहे सी, आणि हा एक पॉइंट. मला सांगा ए पॉइंटला सिच्युएशन काय असेल? अपवर्ड फोर्सेस जास्त की डाऊनवर्ड जास्त? डाऊनवर्ड जास्त असेल ना, स्पीड वाढून राहिला ना. ए पॉइंटला वेट जास्त आहे, वरचे दोन फोर्सेस कमी आहेत. या पॉइंटला ते दोन्ही काय झाले? सारखे झाले. नंतरच्या प्रत्येक पॉइंटला दोन्ही फोर्सेस काय झाले असतील? सारखे झाले नसते. समजलं का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? आणि आता फक्त एक थेरॉटिकल टर्म राहिली, दॅट इज रेनॉल्ड्स नंबर. तर रेनॉल्ड्स नंबर आपल्या त्या नोट्समधून आपण इथं करून घेऊ, त्याचं तुम्हाला काम पडणार. आणि हा लक्ष द्या, रेनॉल्ड्स नंबर ही टर्म ना तर एनसीईआरटीच्या बुकमध्ये आहे ना स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहे, पण मला वाटतं ती एक महत्वाची टर्म आहे, म्हणून आपल्याला फक्त स्टडी करायची आहे. हा लक्ष द्या, मी तुम्हाला क्रिटिकल व्हेलॉसिटी नावाची एक टर्म सांगितली होती. काय असते क्रिटिकल व्हेलॉसिटी? टर्म सांगितली होती ती काय असते? पहा लक्ष द्या, हा पाईप आहे, या पाईप मधून लिक्विड फ्लो होत आहे. जोपर्यंत लिक्विडचा प्रत्येक पार्टिकल, ऐका बरोबर, जोपर्यंत लिक्विडचा प्रत्येक पार्टिकल एका पर्टिक्युलर लाईनवरून धावत आहे, एका लाईन मधून दुसऱ्या लाईन मध्ये क्रॉस होत नाही आहे, तोपर्यंत याला कुठला फ्लो म्हणतात? स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस ही सिच्युएशन बिघडेल आणि हे क्रॉसिंग होऊन राहिलं, काही जागीच फिरायला लागतील, काही गोल फिरतील, बरोबर आहे, अशा वेळेस जो फ्लो आहे याला तुम्ही काय म्हटलं होतं? टर्ब्युलंट फ्लो. कुठला फ्लो म्हटलं होतं? टर्ब्युलंट फ्लो. हा कशामुळे वाढला? स्पीड वाढल्यामुळे. आपण जेही आतापर्यंत स्टडी केलं ते टर्ब्युलंट फ्लोला लागू होत नाही. वी डील्स विथ ओनली स्टेडी फ्लो. बरोबर आहे. पण इथे काय होऊन राहिलं? व्हेलॉसिटी वाढून राहिली. मग ज्या व्हेलॉसिटीला, बरोबर आहे, ज्या व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड पार्टिकलला स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्शन टर्ब्युलंट फ्लो मध्ये होणार, दॅट इज कॉल्ड ॲज critical velocity. So it is that velocity up to which the flow is streamlined and beyond which the flow is turbulent, किंवा velocity at which steady flow is converted into turbulent flow is called as critical velocity. समजलं का? ज्या velocityला steady flowचं conversion turbulent flow मध्ये होणार, that velocity is called as critical velocity. तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, नळ आहे समजा, आणि त्यामधून हे पाणी पडत आहे. सुरुवातीला अशी सॉलिड अशी धार दिसते तुम्हाला, बरोबर आहे, आणि तोपर्यंत स्ट्रीमलाईन फ्लो आहे. नंतर ते पार्टिकल फुटायला लागतात, असे पडतील, आणि इथे कोणता फ्लो झाला? टर्ब्युलंट फ्लो झाला. समजलं? हा झाला स्ट्रीमलाईन फ्लो, हा झाला टर्ब्युलंट फ्लो. काय झालं असेल पहा, इथे लक्ष द्या, नळातून ज्यावेळेस तो पार्टिकल बाहेर आला त्याचा स्पीड 0 आहे, कन्सिडर करू शकता. नंतर जसा तो खाली पडणार, स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग. इथे काय झालं असेल? इथे व्हेलॉसिटी किती असेल? क्रिटिकल व्हेलॉसिटी. याच्या अगोदरची व्हेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, त्यामुळे स्ट्रीमलाईन मध्ये पडत आहे लिक्विड, सरळ रेषेमध्ये लिक्विड येत आहे. इथे काय झालं की व्हेलॉसिटी क्रॉस झाली. कशाला क्रॉस केलं? क्रिटिकल व्हेलॉसिटीला. क्रिटिकल व्हेलॉसिटीला क्रॉस झालं की काय होत असते? स्ट्रीमलाईन फ्लोचं किंवा लॅमिनार फ्लोचं कन्व्हर्शन टर्ब्युलंट फ्लो मध्ये होते. टर्ब्युलंट फ्लो मध्ये ते जे पार्टिकल्स आहेत एका रेषेमधून दुसऱ्या रेषेमध्ये जातील, म्हणून हे पार्टिकल तुम्हाला असे दिसतील.
बरोबर आहे. म्हणजे जिथपर्यंत ती रेषा जी आहे ती सॉलिड तुम्हाला दिसेल, एकसारखी दिसेल, तोपर्यंत समजायचं की पार्टिकलची व्हेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. ज्यावेळेस ते पार्टिकल खूप जोराने धावायला लागतील, स्प्रेड होतील, बरोबर आहे, किंवा ड्रॉपलेट्समध्ये त्याचं कन्व्हर्शन होणार, तर समजायचं की की व्हेलॉसिटी जी आहे त्यांनी क्रिटिकल व्हेलॉसिटीला काय केलं, क्रॉस केलं. ते वेगवेगळ्या लिक्विडसाठी वेगवेगळं असेल. बरोबर, तेलाची धार तुम्ही टाकता, बरोबर, तूप वाढायचं असेल ताटात, बरोबर आहे, तर ते पटकन टर्बुलंट नाही होत, सॉलिड अशी धार पडते, बरोबर आहे. पण पाणी टाकायचा प्रयत्न करा बरं, लगेच टर्बुलंट होते, कारण ते विस्कोसिटीवर डिपेंड आहे. कळलं का? जोपर्यंत सॉलिड लाईन आहे तोपर्यंत मोशन कोणती आहे, स्ट्रीम लाईन, व्हेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. ज्यावेळेस त्या सॉलिड लाईनला क्रॉस केल्या जाणार त्यावेळेसची व्हेलॉसिटी काय असेल, टर्बुलंट व्हेलॉसिटी असेल. आता फ्लो जो आहे तो स्ट्रीमलाईन आहे की टर्बुलंट आहे, लक्ष द्या इकडे. फ्लो जो आहे, एखाद्या ट्यूब मधून लिक्विड पास होत आहे आणि तो जो फ्लो आहे स्ट्रीमलाईन आहे की टर्बुलंट आहे, हे ओळखण्यासाठी एक प्युअर नंबर आहे. प्युअर नंबर म्हणजे ज्याला डायमेन्शन्स नसतात त्याला काय म्हणतो आपण, प्युअर नंबर. ओके, ज्या टर्मला डायमेन्शन असतील त्या टर्मला म्हणतो आपण प्युअर नंबर. आणि हा एक खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, याची काही गरज नाही आपल्याला. हे टर्मिनल व्हेलॉसिटी वगैरे तुमच्या नोट्समध्ये आहे. हा रेनॉल्ड्स नंबर. लक्ष द्या, बरेचदा त्याला कोणी आरईने दाखवते, कोणी आरएनने दाखवते, कोणी कशाने दाखवला त्याची काही मतलब नाही आपल्याला, कशाने दाखव, बरोबर आहे. आर म्हणजे काय आहे, रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आहे रो व्ही डी किंवा व्ही रो डी अपॉन इटा. व्ही म्हणजे रो म्हणजे जे लिक्विड फ्लो होत आहे त्याची डेन्सिटी, व्ही म्हणजे त्या लिक्विडच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी, आणि डी म्हणजे ज्या ट्यूब मधून लिक्विड फ्लो होत असेल त्या ट्यूबचा डायमीटर. डी फॉर डायमीटर, डिस्टन्स नाही, डी फॉर डायमीटर. रेडियस लिहायची असेल डीच्या जागी काय करणार, ट्वाइस आर. डीच्या जागी काय लिहिताना ट्वाइस आर. इटा काय, त्या लिक्विडची विस्कॉसिटी. विस्कॉसिटी समजलं का? हा जो असा फॉर्म्युला तयार केलेला आहे, दिस इज कॉल्ड ॲज रेनॉल्ड्स नंबर, बरोबर आहे. कोण सांगितल्याचं युनिट काय असेल, वरच्या टर्मचं जे युनिट येणार खालच्या टर्मचं युनिट तेच आहे. वरच्या व्ही डी जर तुम्हाला युनिट विचारलं तर जे इटाचं आहे, इटाचं युनिट काय असते, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्यामुळे वरच्या टर्मचं युनिट काय येणार, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हा प्युअर नंबर आहे, प्युअर नंबर. इट हॅज नो युनिट, नो डायमेन्शन. नंबर लक्षात राहील. काय मिळाला नंबर, व्ही डी, व्ही रो डी अपॉन इटा. ओके, तर इथे बघा, हे तुम्हाला समजलं. हा लक्ष द्या इकडे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आता. हा नंबर जर लेस दॅन 1000 असेल, बघा काही ठिकाणी 1000 म्हटलेलं आहे, काही ठिकाणी 1500 म्हटलेलं आहे, थोडे रेफरन्सेस बिघडलेले आहेत. हा जर लेस दॅन 1000 असेल तर समजायचं की फ्लो जो आहे तो लॅमिनर आहे किंवा स्ट्रीमलाईन आहे. स्ट्रीमलाईन लॅमिनर एकच आहे, बरोबर आहे. हा नंबर जर ग्रेटर दॅन 2000 असेल तर फ्लो जनरली टर्बुलंट असतो. ऑफन म्हणजे बहुतेक वेळेस काय असणार, टर्बुलंट. आणि हा फ्लो जर 1000 आणि 2000 यांच्या मध्ये असेल तर कधी टर्बुलंट तर कधी स्ट्रीमलाईन असेल. समजलं का? डिमार्केशन कसं केलेलं पहा. पहिला नंबर काय घेतला, 1000, दुसरा 2000. मग 1000 पेक्षा कमी असेल तर डेफिनेटली स्ट्रीमलाईन, बरोबर आहे. 2000 पेक्षा जास्त असेल तर टर्बुलंट, आणि या दोघांच्या मध्ये असेल तर बदलत असणार, स्ट्रीमलाईन टू टर्बुलंट, टर्बुलंट टू स्ट्रीमलाईन. आणि 2000च्या वर असेल तर मग तर काही प्रश्नच नाही आहेत. आता काय होणार माहितीये का, तुम्हाला तुझे एखादी ट्यूब आहे, त्या ट्यूब मधून जे लिक्विड फ्लो होत आहे त्या लिक्विडची तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली असेल, किंवा कदाचित असं केलं जाणार की पहिल्यांदा तो पाईप जो आहे तो ब्रॉड आहे. हा जो पाईप आहे, ऐका बरोबर, हा जो पाईप आहे हा ब्रॉड आहे. नंतर त्या पाईपला काय केलं, नॅरो केलं. मला सांगा टर्बुलंट होण्याचे चान्सेस कुठे जास्त आहेत, नॅरो मध्ये. नॅरो केलं तर व्हेलॉसिटी वाढते. व्हेलॉसिटीज तर काय करते,
स्ट्रीमलाईन फ्लोला टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट करते. समजत आहे ना? स्ट्रीमलाईन म्हणजे एकदम स्टेडीली पार्टिकल धावत असतील तर स्ट्रीमलाईन, पण पार्टिकल एका रेषेमधून दुसऱ्या रेषेमध्ये रॅन्डमली बाहेर पडत असतील तर टर्ब्युलंट. इथे टर्ब्युलंट असण्याची शक्यता जास्त आहे की दुसऱ्या पॉइंटला नॅरो? जिथे नॅरो असेल तिथे स्पीड जास्त, तिथे टर्ब्युलंट असण्याची शक्यता जास्त. कदाचित काय होणार, इथला स्पीड तुम्हाला दिला, इथला एरिया क्रॉस सेक्शन A1 आहे, व्हेलॉसिटी V1 आहे, आणि तुम्हाला इथे विचारलं इथे एरिया क्रॉस सेक्शन A2 आहे, व्हेलॉसिटी V2 आहे. जर तुम्हाला A1 माहित आहे, A2 माहित आहे, V1 माहित आहे, तुम्हाला V2 काढता येणार. पण तरी तुम्हाला विचारतील की इथे सांगा ज्यावेळेस लिक्विड इथे पोहोचेल त्यावेळेस टर्ब्युलंट फ्लो असेल की स्ट्रीमलाईन फ्लो असेल. मग तुम्ही मग नाही टर्ब्युलंट असेलच असं नाही ना. मग तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा. या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, लिक्विडची डेन्सिटी दिलेली आहे, ही जी व्हेलॉसिटी आहे तुम्ही काढली असेल किंवा डायरेक्टली दिली असेल, तो जो ट्यूब आहे त्याचा तुम्हाला रेडियस दिली असेल, रेडियसच्या डबल करा, काय मिळेल, डायमीटर मिळेल, आणि त्याला इटानी डिव्हाइड करा, त्याला कॅल्क्युलेट करा, तुम्हाला एक नंबर मिळेल. बरोबर आहे. तो जर नंबर तुम्हाला 1000 पेक्षा कमी मिळाला तर लॅमिनर किंवा स्ट्रीमलाईन, लॅमिनर म्हणून आपण स्ट्रीमलाईन म्हणू. ओके. तो जर नंबर तुम्हाला 2000 पेक्षा जास्त मिळाला तर येस डेफिनेटली टर्ब्युलंट किंवा आपण टर्ब्युलंट. 2000 पेक्षा जास्त मिळाला तर, मध्ये मिळाला तर वी कॅन नॉट से डेफिनेटली. बरोबर आहे. तो स्ट्रीमलाईन पण असू शकतो, टर्ब्युलंट पण असू शकतो. कधी स्ट्रीमलाईन तर कधीच टर्ब्युलंट असा तो कन्वर्ट पण होऊ शकतो. समजलं काय, कुठे काय करायचं. एखादा फ्लो जर तुम्हाला विचारला की स्ट्रीमलाईन आहे की टर्ब्युलंट आहे, तुम्हाला या रेनॉल्ड्स नंबरची आठवण यायला पाहिजे. रेनॉल्ड्स नंबर काढायचा, लेस दॅन 1000 मिळाला तर स्ट्रीमलाईन, बरोबर आहे, ग्रेटर दॅन 2000 मिळाला तर टर्ब्युलंट, मध्ये मिळाला तर सांगायचं कॅनॉट से, टर्ब्युलंट असू शकतो किंवा स्ट्रीमलाईन असू शकतो. डेफिनेटली त्याशिवाय तर कॅल्क्युलेट करताच येणार नाही. समजलं का? कळलं? ओके. तर इथे हा चॅप्टर संपला. आता तुम्हाला दुसरा जो डीपीपी आहे खूप चांगल्या तऱ्हेने सोडवता येणार. येस, ते जे अगोदरचं पीडीएफ आहे तेच वापरा, ते चांगलं आहे. दुसरं हे करणार. एक मिनिट पहा, लक्ष द्या, इकडे लक्ष. आपण ना ह्या चॅप्टर मध्ये काही खास नाही शिकलो, फक्त तुम्हाला टेक्निक बरोबर वापरायचे आहेत. पहिल्या तर गोष्टी सोडूनच द्याव्या लागतात आपल्याला. प्रेशर इक्वल टू एच रोजी, बरोबर आहे, अपथ्रस्ट इक्वल टू व्ही रोजी, तिथेच खेळलो आपण बरेचदा. पहिला पूर्ण डीपीपी त्यावरच होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण कुठे आलो, फ्लुइड. आता ते टाइप्स वगैरे पाहिले आपण फ्लोचे, तर ते एवढे काही महत्वाचं नाही आहे. लिक्विड जर फ्लो होत असेल तर आपण दोन महत्वाचे, इकडे लक्ष द्या, लिक्विड फ्लो माऊली, लिक्विड फ्लो होत असेल तर दोनच महत्वाच्या टर्म आपण शिकलो. एक आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, दुसरा आहे बर्नॉलिस थेरम. जे काही असणार ते सगळं यावरच बेस्ड असेल, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलिस थेरम. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट, बर्नॉलिस थेरम 3 टर्म जे आहेत एनर्जी, ती टर्म काय असणार, कॉन्स्टंट. त्याचं आपण एक अप्लिकेशन पाहिलं होतं व्हेंचुरीमीटर, त्याचं एक दुसरं अप्लिकेशन पाहिलं होतं एका बरोबर, त्याचं एक दुसरं अप्लिकेशन पाहिलं होतं ती टँक आहे, बरोबर आहे. आणि त्या टँकचा एरिया वरचा मोठा एरिया असेल, त्याला एक होल केलं, त्या होलमधून जे लिक्विड बाहेर पडत असेल त्याची व्हेलॉसिटी ती मिळाली व्ही इक्वल टू अंडर रूट मध्ये टॉईस GH. रेंज वगैरे आपण काढली होती. एक आणखी फॉर्म्युला तयार केला जाऊ शकतो, तो असा आहे, एखादी टँक आहे भरलेली, त्या टँकच्या बॉटमला एक होल आहे, ती पूर्ण टँक एम्प्टी व्हायला किती वेळ लागेल, पूर्ण टँक एम्प्टी व्हायला किती वेळ लागेल, हा फॉर्म्युला फक्त आपण काढला नाही, तो तुम्ही रेडीमेड वापरू शकता. सध्या ज्यावेळेस डिफिकल्टीज येतील त्यावेळेस आपण तोही घेऊन टाकू. ओके. त्यानंतर आपण आलो विस्कॉसिटीकडे. विस्कॉसिटीमध्ये फक्त आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक विस्कस फोर्स, विस्कस फोर्स काढताना तो 2 गोष्टीवर डिपेंड आहे, एक एरिया, दुसरा वेलॉसिटी ग्रेडियंट. सो F इज प्रोपोर्शनल टू A अँड dV बाय dx किंवा dV बाय dy किंवा डेल्टा V बाय डेल्टा y. आठवते कुठला फोर्स, विस्कस फोर्स. आणि प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायची असेल आणि इक्वल वापरायचं असेल तर आपण एक कॉन्स्टंट वापरला, दॅट इज इटा. एफचा फॉर्म्युला आठवते का? अरे एफचा फॉर्म्युला तुम्हाला काय मिळाला, F इक्वल टू इटा इंटू A इंटू dV बाय dy. यावरून तुम्ही इटा काढू शकता, इटावरून त्याचे डायमेन्शन्स काढू शकता, काय काय जे काढायचं आहे ते काढू शकता. इटाचे डायमेन्शन्स ते 11वीत पाठ करण्यात की लॉजिक नाही आहे, तुम्हाला तेवढं शिकवलं असतं. इटाचे डायमेन्शन काही
लक्षात आले नसते. तुम्हाला काढता येतील आता इटाचे डायमेन्शन, काढून ठेवायचे इटाचे डायमेन्शन काढता येतील ना. युनिट लिहायचं, फक्त फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. तुम्हाला इटाचे डायमेन्शन काढता येतील. हा एक फॉर्म्युला पाहिला आपण. दुसरा आपण पाहिला स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ नुसार तो जो स्पियर आहे लिक्विड मध्ये टाकला तर त्यावर काय ऍक्ट होतो, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स किती असतो, 6 पाय इटा आर व्ही, बरोबर आहे. आणि हा झाला विस्कस फोर्स. नंतर आपण पाहिली होती टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी, जी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट मिळते ती टर्मिनल व्हेलॉसिटी. काय फॉर्म्युला मिळाला होता, 2/9. इथे r²g अपॉन इटा डेन्सिटी ऑफ सॉलिड मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. विस्कॉसिटी मध्ये फक्त जेवढं बोर्डवर आहे तेवढं शिकलो होतं आपण, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि तुम्ही आपल्या नोट्समध्ये पहा, कुठल्या नोट्समध्ये पहा, एवढे सारे फॉर्म्युले दिसतील. तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला ना, मग तो तुम्हाला डेफिनेटली जमणार नाही काही, बरोबर आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला काय करा, बेसिक मध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. कुठल्या बेसिक मध्ये, ठीक आहे. बहुतेक बुक्समध्ये काही तसं केलेलं नसते, पण आपण करू तसं. तर तुम्हाला जो सेकंड डीपीपी आहे तो पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. कोणाकोणाचं काही करून झाला, पार्शियली तर झाले असतील. ओके, ज्या क्वेश्चन्सच्या डायग्राम्स ते मी आज पुन्हा तुम्हाला टाकून देईन, ठीक आहे. आणि आता भेटणार आपण 5 डेज नंतर, फ्रायडेला, गुरुवारी मी चाललो तिरुपतीला दर्शनाला. आणि तुमच्यासाठी पण प्रार्थना करू की तुम्हाला चांगली सद्बुद्धी मिळो आणि तुम्ही चांगले फोकस होत, ठीक आहे. आणि आपले क्लासचे रिझल्ट, तुमचे रिझल्ट चांगले लावो. यस, टेस्ट मी आल्यानंतर काय संडे जो येईल त्या संडेला टेस्ट घेऊन टाकू आपण. पण 4 चॅप्टर्स प्रिपेअर, लक्ष द्या, प्रिपरेशन कशी करणार. यस, हा 4 चॅप्टर मिळून एक टेस्ट. तुम्ही काय करा, लक्ष द्या इकडे, आपले जे सर्व डीपीपीज आहेत ते पूर्ण चांगले स्टडी करा. अगोदर झालेले आहेत सर्व डीपीपीज, खूप चांगल्या तऱ्हेने स्टडी करा. तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे व्यवस्थित, तुमची टेस्ट चांगली जाईल, ठीक आहे. तर डिफिकल्टी सेशन आपण आल्यानंतर घेऊ. चला, ओके, थँक्यू, बाय, थँक्यू. थँक्यू. मला हे बंद करून द्या.